आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। 26 अकराच्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाचे आवाजाचे सॅम्पल आणि हँडरायटिंग सॅम्पल घेण्यास पटियाला हाऊस कोर्टाची मंजुरी, एनआयए घेणार सॅम्पल। उद्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडणार, केदारनाथ यात्रेला उद्यापासून सुरुवात, मंदिर प्रशासनाकडून तयारी पूर्ण। 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आंदोलनासाठी जाणार, मुंबईमध्ये आमरण उपोषण होणार, मनोज जरांगे पाटील यांची माहिती। सरकारनं जरांगेंच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करावा, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीमध्ये न्याय द्यावा, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। त्यांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि मी जसं सांगते नेहमी वेळोवेळी चौकटीत कायद्याच्या राखून सन्मानपूर्वक त्यांना न्याय द्यावा। मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या वेव्स परिषदेला बॉलिवूडच्या दिग्गज सेलिब्रिटींची हजेरी, शाहरुख, दीपिका आणि सैफ अली खानसह रजनीकांत तसंच AR रहमाननं उपस्थिती लावली। अमूलकडून दुधाच्या किमतीमध्ये 2 रुपयांची वाढ, अमूल स्टँडर्ड, अमूल बफेलो मिल्क, अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल गाईच्या दुधाच्या किमतीमध्ये वाढ। जात आणि वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया जलद करण्यासाठी TCS नवी प्रणाली विकसित करणार, नव्या प्रणालीसाठी बार्टी TCS सोबत 25 कोटींचा करार करणार। शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी सर्व शाळांमध्ये CCTV बसवणं अनिवार्य, राज्यामधील सर्व शाळांना कोर्टाचे निर्देश, सरकारी वकील प्राजक्ता शिंदेंची माहिती। देशावर मोठं संकट येण्याची शक्यता व्यक्त, पृथ्वीचा काही भाग नष्ट होण्याचे भाकिताद्वारे संकेत, पिकाची परिस्थिती सर्वसाधारण राहणार, बुलढाण्यामध्ये प्रसिद्ध भेंडवळ घटमांडणीचे भाकीत जाहीर, भेंडवळमधील घटमांडणीची 350 वर्षांची परंपरा।